नमस्कार. आज मी दाणेदार रवाळदार अशी बासुंदी बनवणार आहे. अगदी झटपट, फार वेळ न घेता. तर इथे 1 लिटर दूध आपण गरम करायला ठेवलं आहे आणि दुसऱ्या कढईमध्ये 60 ते 70 ग्राम खवा असा भाजून घ्यायचा आहे. 50 ग्राम घेतला तरी चालेल. तर मी इथे हा खवा मस्त असा या जाड बुडाच्या कढईमध्ये भाजून घेत आहे. छान असा भाजून घ्यायचा, म्हणजे बासुंदीला अप्रतिम अशी चव येते आणि रवाळदार बासुंदी बनते. थोडासा खवा भाजत आला की यामध्ये काजू बदामचे काप टाकायचे, म्हणजे ते सुद्धा खव्यासोबत भाजले जातात. तर इथे खवा आपला हा 2-4 मिनिटं भाजून तयार झाला आहे. आपण खाली काढून घेणार आहोत. इकडे दूधसुद्धा गरम झालेलं आहे. हा भाजलेला खवा आता या दुधामध्ये मिक्स करायचा. छान फिरवत घ्यायचं, फिरवून असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता या एका पॅनमध्ये साखर, म्हणजे आता 1 लिटर दूध घेतलं आहे मी, 1 वाटी साखर घेतली आहे. तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आपल्याला या साखरचं कॅरेमेल करून घ्यायचं आहे. या पॅनमध्ये फक्त साखर टाकून ठेवायची, न हलवता याला वितळू द्यायचं आहे. इकडे 2-3 हिरवी वेलची खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहे मी. आता बघा इथे 1 चम्मच कॉर्नफ्लोअर घेतला आहे वाटीमध्ये आणि त्यामध्ये दूध टाकून छान याची पेस्ट बनवून घेतली. ही पेस्ट आपल्याला दुधामध्ये टाकायची आहे, म्हणजे या बासुंदीला घट्टपणासुद्धा येईल आणि चवसुद्धा अप्रतिम येते. इकडे कॅरेमलसुद्धा तयार झाला आहे. आता हे दुधाचं पातेलं आपण ह्या गॅसवरती ठेवणार आहोत. जे कॉर्नफ्लोअरची पेस्ट बनवलेली आहे ती टाकणार आहोत आणि हे जे तयार कॅरेमल केलेलं आहे ते सुद्धा थोडं थोडं टाकून मिक्स करत जायचं. एकदम नका टाकू, कारण दूध पटकन असं वरती येतं. त्यामुळे थोडं थोडं कॅरेमल टाकत राहायचं आणि एका हाताने एका चम्मचाने मिक्स करायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. वेलची पावडर टाकायची आणि 1-2 मिनटं आपण हे दूध थोडंसं शिजवून घेणार आहोत, म्हणजे घट्ट होते आणि मस्त अशी दाटसर बासुंदी तयार होते. आहे की नाही झटपट रेसिपी? नक्की करून बघा, खाऊन बघा कशी झाली मला कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. भेटू पुन्हा छानशा नवीन व्हिडिओमध्ये.